झुंजू पहाट झाली, कुंभण्याने बाग दिली, पुनवेला नांदी आली. तसाच पक्ष्यांचा किलबिलाट
आणि गोट्यामध्ये गाई वासरांचं हंबरणं. त्यातच हा सारा गवळीवाडा जागा झाला आणि मथुरी बाजारी जाण्याची तयारी करू लागला. चला तर पाहूया नटखट शृंगारी गवळण. चला तर पाहूया नटखट शृंगारी गवळण. शुभ मंगल प्रभात ही झाली ग रवी किरणे माझ्यावरी आली ग. चला मिळोनी बाजारी जाऊया ग. चला मिळोनी बाजारी जाऊया ग. शुभ मंगल प्रभात ही अगं हिरा तारा चंद्रा आपण सारे पोरी मिळून मथुरेच्या बाजारी निघाले. मग तुम्हाला कोणाला मथुरेचं रस्ता माहिती आहे का ग? अगं हिरा तरी सांग तुला मथुरेचं रस्ता माहिती आहे का ग? मथुरेला जाण्याची पहिली वेळ आहे त्यामुळे आम्हाला मथुरेचा रस्ता मुलीच माहिती आहे. असं का ग? मग आता काय करायचं? निजाच्या मावशीला आतमधून पहा. तिला असं माहित असेल ना? हा तिला असं माहित असेल त्या थाक मारते ना. मावशी अगे ए मावशी मावशी अगे ए मावशी काय का पोरीनो? काय करते किती आता मारले तुला? अगं
गाईचे दूध काढत होते ना. होय काय ग? अगं माझं काम होतं तुझ्याजवळ. काय ग? मी काय म्हणते, आम्ही सारे पोरी मिळून मथुरेच्या बाजारी निघालो, पण आम्हा कोणाला मथुरेचं असं माहितीच नाही बघ. माहित नाही पण निघालात कशा ग? काय करणार म्हटलं, आम्ही लहान पोरी मिळून जाऊ. अच्छा अच्छा, येते येते हा. हा, ये ये. काय बाई सांगू राधे ग माझे नटन, काय बाई सांगू राधे ग माझे नटन, तरीच्या तोडीला सोन्याचं लावलंय बटन, काय बाई सांगू राधे ग माझे नटन, तरीच्या तोडीला सोन्याचं लावलंय बटन, काय बाई सांगू राधे ग माझे नटन, तरीच्या तोडीला सोन्याचं लावलंय बटन, काय बाई सांगू राधे ग माझे नटन, तरीच्या तोडीला सोन्याचं लावलंय बटन. अगं पोरी नो काय ग मावशी? का गडबडीने का बोलवलं मला? त्याचं काय झालं, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारी निघालो, पण आम्हा कोणी मथुरेचं असं माहितीच नाही. बरं, आपण मथुरी बाजारात जाऊया. चल मावशी. बरं, मी काय म्हणते, तुम्ही काय काय घेतलं हे सांगितल्याशिवाय आपला व्यापार कसा होणार? असं म्हणते मावशी. ऐक, मी घेतलंय साजूक तूप. बरं बरं. अगं पोरी तू काय घेतलं? अगं वासरे, मी घेतले ताक. वा, खूप अजून छोटी ये पुढे. तू काय घेतलं?
मी घेतला खावा. हवा वा 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 वा. काय तू काय घेतलंस? तू वा वा. अगं चिकणी गवळणी ये पुढे. मी घेतले दही. काय दही. मोठ्याने सांगणार, सगळ्यांना ऐकायला जाऊ दे. मी घेतले दही. शब्बास वा वा. चल बाजूला हो बाजूला. अगं छोटी गवळणी ये पुढे. काय घेतलं? ताक. ताक वा वा वा. चला दादे निघूया आपण. चल चल. हॅलो हॅलो. यशवंत गुणाजी भाईजे यांनी खास मावशीसाठी 251 रुपयाचे बक्षीस दिले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. ताते यशवंत भाईजे माझ्यात खूप फिदा झाली नाही. पडलं की काय? कसला बदला? बरं यशवंत भाईजे तुमचं नाव घेत्या नेहमीच असेल आणि नेहमीच तुमचं बक्षीस असेल. खोबऱ्याचा केला रवा किसून किसून. ताते ऐका. हा ऐकते मावशी. खोबऱ्याचा केला रवा किसून किसून यशवंतरावांचं नाव घेते. मी त्यांना घेतलं वरपासून खालून चाटून पुसून. सांगायलाच पाहिजे का? म्हातारीच काय कशात काळे फाटक्यात पाय. बरं सांगते. मी घेतलं पाणी. आणि ते कशाला ग? अगं तुम्ही दूध घेतलं आहे ना, त्या दुधामध्ये ओतायला ते दुधामध्ये पाणी उठल्याशिवाय धंदा कसा होणार? असं का ग? चल तर. चल मावशी. चालले तर आपला घाट संपणार नाही. तेव्हा एखादे हा घाट संपण्यासाठी एखादे सुंदरसे गाणे पण पाहू. ठीक आहे मावशी, तुम्ही साऱ्या पौर्णिमेला साथ द्या. हा हो हो. सप्तसुरांच्या तालावरती घाट हा चढूया, नवाधीन नवी आशा भास्करवर आला, दिस सोनियात उगवला, गाऊ मथुरे वादळला, दिस सोनियात उगवला, गाऊ मथुरे वादळला.
सप्तसुराच्या तालावरती घाटा चढूया नवाची नवीन आशा भास्कर वराला तिचा सोनियाचा उगवला जाऊ मधुरे बाजारला तिचा सोनियाचा उगवला जाऊ मधुरे बाजारला तिचा सोनियाचा उगवला जाऊ मधुरे बाजारला जन्म माझा झाला बंदी शाळेला जन्म माझा झाला बंदी शाळेला वाढलो मायेच्या गोकुळाला वाढलो मायेच्या गोकुळाला जन्म माझा झाला बंदी शाळेला जन्म माझा झाला बंदी शाळेला वाना गोकुळचा मी नंदलाला फुल दिले दशराचराला फुल दिले मोहन मारीला त्या कालियाला मोहन मारीला त्या कालियाला जन्म माझा झाला बंदी शाळेला जन्म माझा झाला बंदी शाळेला दया दुधाची नरुदिया चोरी रकविली गोकुळात देवांजवळ वर मागून घेतले. त्याद्वारे दैत्य उन्मत्त झाले. त्यांचा नाश करण्यासाठी देवाने मानव रूपात येऊन त्यांचा नाश केला. त्याचप्रमाणे मथुरेचे राजा कंस याला फार गर्व चढला आहे. त्याचा नाश करण्यासाठी मी वसुदेव देवकीच्या पोटी 8 अवतार धारण केलाय. बोला पुंडलिक देव. अरे पण आले लक्षात 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या वादळ झाला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी
आपण न करता आपल्या संगीच्या पेंड्या सुद्धा सांगितली पाहिजे. प्रथम मी त्यांना हाक मारूनच पळतो. अरे पेंड्या, अरे सुदामा, आलो देवा आलो, ये लवकर. आलो देवा. रानोराणी आहे माझ्या शोभा गोकुळाला, रानोराणी आहे माझ्या शोभा गोकुळाला, गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा, गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा. रानोराणी आहे माझ्या शोभा गोकुळाला, रानोराणी आहे माझ्या शोभा गोकुळाला, गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा, गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा. रानोराणी आहे माझ्या शोभा गोकुळाला, गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा, गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा. रानोराणी आहे माझ्या सूया या या सूया आहे माझ्या शोभा गोकुळाला, सूया गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा, सूया. गावात पडत आलो मी त्यांच्या भेटीला, गावात पडत आलो मी त्यांच्या भेटीसी. सूया या रानोराणी आहे माझ्या शोभा गोकुळाला, रानोराणी आहे माझ्या शोभा गोकुळाला, गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा, गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा. रानोराणी आहे माझ्या शोभा गोकुळाला, रानोराणी आहे माझ्या शोभा गोकुळाला, गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा, गायीने गाया माझ्या यमुने डोहाळा. सूया या. पण हा काय प्रकार? तर माझ्या मागणे 4 जण होत, अरे गेलं तर. अरे मी आपल्या पुढे आलो तर मागा बघतो तर कोणच नाही. तरी आता गेलं तरी कुठं असतील? देवाने हाक मारला नाही खरी, पण काहीतरी काम असेल म्हणूनच त्यांना पहिलं बोलवून घेतो. त्यांच्या संघाचा कोणतरी असेल ना. हा बोबड्या तिकडे गेला असेल. पेंदर सगळं त्याच्या पाठनं गेलंय. बोबड्याला हाक मारतो. बोबड्या, अरे ये बोबड्या. काय ले काय? अरे गुलामा आहेस काय? मी इकडे नाही, आलो आलो. अरे मला एकट्याला पुढे पाठवला. अरे पाटणा चौघांना होतं तुझ्या संघ गेलं सगळं. आलो आलो. अरे ये लवकर. अरे येतोस ना? गाय माझी चुकली हायल, नाव तिचा कपिला गायल. गाय माझी चुकली हायल, नाव तिचा कपिला गायल. शोधून दमलो धावून दमलो कुठाचा दिसत नाही रे. शोधून दमलो धावून दमलो कुठाचा दिसत नाही रे. गाय माझी अरे तुला काय करतोय? अरे संगाती कोण रे?
तिचा कबीरा गायल गाई माझी चुकली आयल नाव तिचं कपिला गायल शोधूनी दमलो धावूनी दमलो कुठं दिसला शोधूनी दमलो धावूनी दमलो कुठं दिसत नाही कोणाची गाय माझी होती ती कपिला रे कपिला रे माझी होती ती कपिला रे कसं तरी होता या माझ्या जीवाला रे जीवाला रे होता या माझ्या जीवाला रे जीवाला घोर मजा आहे रे जीवाला घोर मजा आहे रे काहीच तुझं नाही काहीच तुझं नाही शोधूनी दमलो धावूनी दमलो कुठंच दिसत नाही रे शोधूनी दमलो धावूनी दमलो कुठंच दिसत नाही रे काय माझी चुकली आहे रे नाव तिचं कपिला गायल गाय माझी चुकली आहे रे नाव तिचं कपिला गायल शोधूनी दमलो धावूनी दमलो कुठंच दिसत नाही रे शोधूनी दमलो धावूनी दमलो कुठंच दिसत नाही बाबड्या आलास? तुझी गाय कुठं चुकली दांबू तड्यात जांभूळ सड्यात धावून पण दमलास आणि शोधून पण दमलास दवून पण दांबलो दवून पण दांबलो दमलास अरे पण मी काय म्हणतो मला कृष्णदेवाने हक्का मारला नी कशासाठी खरं मला माहित नाही अरे मी आपला पाटण्याचा उभं होतो माझ्या मी आपला पुढे येतोय तर पाठी बघतो म्हणजे कोणच नाही तोंडच नाही अरे इथं येऊन काय करू आता मी काय केलं तर वेगळाच प्रकार झाला त्याला अरे एकट्यालाच सगळं म्हणावं लागलं मला काय म्हणाला तू माझं संघाचं गेलं खय एक अजून एक कुठं आहे अरे दुसरा आता बारकाचा कुठं आहे त्या काळात खय आहे अरे का बारका ना मग अजून एक बारका तुझ्यासोबत असतो का नाही आहे ते चालला आहे कुठं मामाकडे मामाकडे गेलाय कामाकडे गेला पण तेव्हाच म्हणतो मी त्याच्याशिवाय काही हे होईत ना माहितीये ना कृष्णदेव कुठं आहे कृष्णदेव असतील रे मला हाक मारला नाही आहे आपण जाऊया चल चल माझ्या पाठने येशील येतो बघूया शोधत शोधत जाऊया चल 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 बघू पिढ्या जय जय देवानो आम्हाला एकाची बोलवण्याचे कारण मी तुमच्याकडे कामगिरी सोबत आहे कोणती 16 सत्र 360 गोपिकांचा मेला 60 माठ करून मथुरेच्या बाजारात झाला आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध करा दही दूध खावा मजा करा येतो मी ठीक आहे देवानो तू थांब पहिला यांचा समाचार घेतो तुम्हाला समजलं काय सांगितलं देवानी काय अरे काय सांगितलं देवानी आंब्याचं साठ नव्हतं म्हैशीचं साठ म्हशीचं साठ? हा नवीन आलाय काय ऐकतो म्हैशीचं साठ बरोबर मग त्यांच्याकडे असल आमच्याकडे दुसरं असतं गायचं साठ हो आमच्याकडे काय साठ आणि तुम्हाला समजलं नाही काय सांगितलं तिथं तर मग तुम्ही आलेल्या कशा
होती ना? अरे मी काय म्हणतो हं? तू म्हणतो नाही येत. अजमत करायचे ते. मग गवलं नेडू नये का आपण? छान आहे ना छान छान आहे हं? आपण गवलं नेडूया आणि ह्याला बडवूया. हं? मला नाही अडवूया म्हणा. हा, तेच म्हणतो मी पण तू उगाच काहीतरी म्हणू नको चला, जाऊया जाऊया. कुठं त्याला काय संबंध काय विचार आधी समजलं? काय साठ काय आहे साठ काय साठ काय कोणाचं साठ साठ? साठ साठ कोणाचं काय साठ? साठ कोणाचं साठ? काय साठ नाही गवलनी मंत्रीच्या मागे जात आहेत माठ माठ करू त्यांना कोणते साठ? आपल्याला अडवायचं आहे तुला जमल सांगायचं जमल काय सांगायचं तुला सांग जमल ना चल तुला समजलं ना तर मला पण समजलं तुला समजलं जाऊया चला. चला माझ्या मागे या. मला जायचंय. दिस हळूहळू वर आला हो दिस हळूहळू वर आला चला जाऊया बाजाराला चला जाऊया बाजाराला
बोबड्या तू किंवा गवलन केवढी आहे हे बोबड्या अरे बाबोय ए बाबोय हे बोबड्या अरे याला काय पाहिजे बघ अगे मावशी तुला काय म्हणतो कोण आहे जा. हल्लू. अरे तुम्ही कोण आहात? आम्ही माणूस माणूस तर मग तुम्ही हे कोण आहात? माणूस मागचं पोट दिसला म्हणून काय त्याला पकडलं? अरे पण तुम्ही आहात तरी कोण? वांदर दिसतो ना कोण आहे तो? दिसतो कोण कोण आहे आणि काय सांगायला मागचा पुढचा नाही सांगितलं तुम्ही जा आमची वाट काय आहे? आमच्या वाटेमध्ये काय काय? काय येत आहे तुला सांगील आता आम्ही काय येत आहे जा 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 सांग तिला आम्ही काय लिहिलं मावशी मागला हा तपाटामध्ये काय असतं चपाती त्याला द्यायला बोबड्या ये बोबड्या मग त्याचा सांगाडा झाला का काय ये बोबड्या अरे तो आहे कोण? लागला बोबड्या हे काय होतं अरे करंट लागला मावशीचा 460 काय बोलतोस का? करंट लागला आता उठते मावशीला हे मावशी हॅलो बोबड्या हॅलो आता याला काय पाहिजे बघ हॅलो दिलीप तानाजी भाईजे यांकडून संपूर्ण गवळ्यांसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे दिलीप तानाजी भाईजे. इतिहासाच्या पुस्तकाला बाजार लय मोठा चाललाय भूगोलाचं कव्हर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर. दिलीप भाईजे, मी तुमची 5वी लवर. हे मावशी काय म्हणाली मावशीला 5 भाव आहे अरे पण पाचवा मावशी केलाय. बोललेली आहे मावशी पोटलीच आहे मावशी कितीची आहे 5ची तुला उगत नाही काय तर मी 12ची नाही म्हणत 5ची अरे, दादे सगळ्या हे वेडे असले पाहिजे. चला ते पुढे जाहिरात आला चंद्रा चला. जाऊन जाशील कुठं गवळण लाडू आला ना अडव. दूध ताक लोणी सर्वच भेटलं अरे तो आहे तरी कोण? अरे बाबा तुम्ही आहात तरी कोण? आमची वाट अडू नका, आम्हाला बाजारी जायचंय. जा तू अडवा कुठे तुम्ही आमच्या वाटेमध्ये काय येताय? हे मावशी हॉटेलमध्ये आम्ही आली ना आम्ही साईडला उभा आहोत. भाकरीत काय आहे दही. आमच्या साऱ्या मुलींकडे दही, दूध, तूप, लोणी. मगाशी सांगितलं पाणी यायचं हे मावशी बरोबर मावशीला पकडलं इकडे 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 सांग. नको मारी अरे इकडे सांग तुला. हे बाई अरे बाबा इकडे सांग. अरे बाबा काय ते मी तुला तुला मी पाणी होतं का दूध होतं सांगते. अरे बाबा मी पाणी घेतलं होतं, राधेला फसवलं आणि आता तुला खरं सांगितलं. हो खरोखर बरोबर आहे. बघतोस का? बघ बघ तू मारतोय? तू आला कशाला आमच्या वाटेला? मी नवा यांच्या
मावशे अरे बाबा आमची वाट सोडा आम्हाला बाजार जायचं तुमची वाट बघून जाय. कोणाच्या बाजाराला जाऊ देणार नाही. अरे का पण कृष्णदेवाच्या हुकमाने कृष्णाची उपमाने हा. तुला माहित आम्ही नाही कृष्णदेवाचे सवंगडे आहोत. अरे हे मंगा पण सांगायला काय तुमची वाचा गेली होती अंगापासून मावशीने करंट 460 देते त्याला काय करणार काय बोलणार तो आणि ते असं आहे आता. मावशे हे मावशे तुम्ही कृष्णादेव सवंगडी म्हणजे पेंड्या सुदाम पण आता कसं ओळखलं अरे बघा बाबा बघ, नंतर तू तुम्ही सांगितलं हा नाही कोण हा कोण तू पुढे पुढे काय बोलते मावशी गप्प. आणतो ना. कृष्णादेवाच्या हुकुमाने आणि आमच्या कायद्याने बरं कृष्णाच्या हुकुमाने आणि तुमच्या कायद्याने तुमचा कायदा आहे का तुमच्याकडे सगळं आहे आमच्याकडे अरे कायद्याशिवाय कोणत्याला बाहेर पडतो काय कायदा तर बोलत नाही मी आता संघटित असतो. त्याला विचार चंद्रा, ते कायदा सांगतात आपण ऐकूया तरी तू कायदा आणलाय नाही म्हणतो तुझ्याकडे आहे ऐक ना. सांगूया तुकडीवर लिहून ठेवला. तू आणलाय मावशे काय कायदा कायदा आहे सांगा सांगा अग कृष्ण देवाचा हुकुम करा तर माझ्या तुझा करा कृष्ण देवाचा हुकुम करा तर माझ्या तुझा करा कृष्ण सावली करा माझ्या गौऱ्या करते माझ्या गौऱ्या करते देवता हुकुम आपण येथे कायद्यावरून किंवा यांच्या सांगण्यावर बसायचं नाही आपण थोडा वेळ विश्रांती म्हणून घेऊया आणि वटणीवर मावशी ऐकलास ना कायदा? बसा वटणीवर मावशी ऐकलास ना कायदा हो हो आता बस आमच्यामुळे बसल्या सर्व तू चिकन केला असेल माणसाला गडी म्हणून समजत नाही आई करते, हं? मावते. अंगात चिकटत जाते लहान सवय झालेली तुला वेगळं सांगावं तू बसत नाही अरे बाबा मला बसायला 6 महिने 6 महिने लागतात तू बसले
बसले तर सामान्य बसत नाही आणि उठले तर सामान्य बसत नाही. माणूस काय म्हणते काय म्हणता ऐकलंस मग 2 मिनिटं नाही लागत बसाय. तुला 6 महिने बसले तर 6 महिने उठत नाही आणि उठले तर 6 महिने बसत नाही. अरे मावशे तू म्हैस आहे का माणूस आहे? उठावली झाली म्हैस असली. अरे म्हैस पण 5 मिनिटं उठते अरे ते उठावली झाली त्याला उठवायला लागते. आता ती उठते तरी म्हशीला बसूया म्हैशीला. 6 महिन्यात ह्या म्हैशीला बसूया काय? तुला झेपल हा? झेपल तर तू बस मावशीला बसवली. बसली मावशी लय जड होती गाडी होय खाली येऊन घेऊन नाही बसवली. नाही ना बसू नको तुला काटीन दाबलीस ना काटीन लाभली. ही काय वाकडी बघितली झाली? तेव्हाच बसली काठी वाकडी बघितली झाली? तू काटीन बसवलीस ना तेव्हाच बसली आता तुला बसवलं नसतं खाली होय. पूर्वीला नाही जायची. आता सगळे बसलेत ना बघून ये रे तिची ते मोज आधी. आता बघून ये जरा सगळे बसले देवाला सांगा तिचे मोज. नऊ. नऊ आहे. नऊ नसलं तर बघा. होय रे मोज बघू. तू मोज रे 5 सात. सात पाहिजे. आता 16,307. दादा ए चल ए मावशी. गुड. नीट कर. कोपऱ्यात तोंड घालून कशा का लोकात? इकडे तोंड कर. अरे मावशी 6 महिन्यात बसली ना दोन लागला. ए मावशीला आलं काय? पण 6 महिन्यात बसली मग दोन लागला. म्हणून तिला लाज आली तर तिला चल आपण कृष्ण देवाला सांगतो. जाऊया अरे राधे, गोपिके, निराधारा चंद्रा मथुरेचा बाजार जवळ आला आहे तर आपण लवकर लवकर जाऊया. चला. दही घ्या दही. कुणी तूप घ्या तूप, दूध घ्या दूध. हॅलो कुमार ओंकार उर्फ मुन्ना शंकर मांडवकर गाव कुरदुंडा गावमाळा यांच्याकडून दही घ्या दही. 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. कोणी तूप घ्या तूप. त्यांचे आम्ही वेळवण पाहिजेवडी गावडेवडी नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोन्ही घ्या दोन्ही. कोणी तूप घ्या तूप, दूध घ्या दूध. कामगिरी केली की नाही हेच काही कळत नाही. प्रथम मीच पाहतो. अरे हे काय साऱ्या गावी तर मथुरेच्या बाजारी चालले आहेत. पहिल्याच तुम्ही कामगिरी केलीच नाही वाटतं. आता मीच त्यांना प्रतिबंध करतो. थांब राधे. आपण कोण राधे तुम्हाला ओळखले नाहीस? मी तुम्हाला ओळखलं नाही राधे मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग राधे कसे असतात? बाई पद्मा देवकी हिरा मस्तकी हिरा आणि वैद्यवारी रूपांतरण करत असतात अगं राधे पृथ्वीवर जसे जसे संकट येते तसे तसे देवांना आपले रूप धारण करायला लागते. तुला मावशी हे खरोखर श्रीकृष्ण भगवान आहे यांना आपण शरण जाऊया हो राधे. तू आनंदाने गोकुला जा. तू आनंदाने गोकुला जा. तू आनंदाने गोकुला जा. तू आनंदाने गोकुला जा. तू आनंदाने गोकुला जा.
श्वास घेते मी तुझा मुकुंदा हो श्वास घेते मी तुझा मुकुंदा इच्छा मनी जागावी या पर्णकुटीला माझ्याही पाऊले तुझी लागावी मोहना गिरधारी मोहना कृष्णमुरारी मोहना गिरधारी मोहना कुटीला माझ्याही पाऊले तुझी लागावी मोहना गिरधारी मोहना कृष्णमुरारी मोहना गिरधारी मोहना कृष्णमुरारी
आलो प्रेक्षकांच्या मनापासून आले पारितोषिक प्रेक्षकांच्या मनापासून आले पारितोषिक वैशाली श्रीकांत भाईजे, वैशाली श्रीकांत भाईजे, वेदिका श्रीकांत भाईजे आणि प्राची श्रीकांत भाईजे त्यांच्याकडून हे नृत्य पुन्हा म्हणजे वन्स मोर वैशाली श्रीकांत भाईजे, वेदिका श्रीकांत भाईजे आणि प्राची श्रीकांत भाईजे यांच्याकडून हे गीत पुन्हा सादर करण्यासाठी फरमास आले. तसेच यशवंत गुणाजी भाईजे यांच्याकडून हे गीत पुन्हा सादर करण्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी हे गीत आम्ही पुन्हा सादर करत आहोत. वन्स मोर, वन्स मोर. तुझी न माझी प्रीत निराळी तुझी माझ्या राणी कोणी रे मन मला तुझ्याच या मुरलीने तुझ्याच या मुरलीने तुझी न माझी प्रीत निराळी तुझी माझ्या राणी कोणी रे मन मला तुझ्याच या मुरलीने तुझ्याच या मुरलीने घेरे यारा देला घेरे यारा देला मी आणि काय मागावी या परण तुझीला माझ्याही पाऊले तुझी लागावी मोहना गिरधारी मोहना गणपती माळी गणपती माळी मोहना गिरधारी मोहना कृष्ण मुरारी कास घेते मी तुझा मुकुंदा हो कास घेते मी तुझा मुकुंदा इच्छामणी जागावी या परम तुझीला माझ्याही पाऊले तुझी लागावी मोहना गिरिधारी मोहना कृष्ण मुरारी मोहना गिरिधारी मोहना कृष्ण मुरारी सासू माझी कटळ बाई नवरा माझा भोळा उशीर झाला राहू दे मला माझ्या रे घराला माझ्या रे घराला माझ्या रे घराला सासू माझी कटळ बाई नवरा माझा भोळा उशीर झाला राहू दे मला माझ्या रे घराला रे घराला माझ्या रे घराला खरं सांग रे कदम मुंडा खरं सांग रे कदम मुंडा होईल भेट कापली त्या पर्णकुटीला माझ्याही पाऊले तुझी लागावी मोहना गिरधारी मोहना कृष्ण मुरारी मोहना गिरधारी मोहना कृष्ण मुरारी कास घेते मी तुझा मुकुंदा हो कास घेते मी तुझा मुकुंदा रमणी जागावी या परमकुटीला माझ्याही पाऊले तुझी लागावी मोहना गिरिधारी मोहना कृष्ण मुरारी मोहना गिरिधारी मोहना गिरधारी मोहना कृष्ण मुरारी शबास गिरधारी मोहना कृष्ण मुरारी मोहना कृष्ण मुरारी